नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे या सुखानो या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते मानवतेचे पुजारी असलेल्या संत एकनाथ यांच्याबद्दल. मंडळी, झालं असं की एकदा नाथषष्ठीच्या निमित्तानं मी संत एकनाथांचं चरित्र वाचायला सुरुवात केली होती आणि मग नाथांच्या त्या चरित्रानं मला अक्षरशः झपाटून टाकलं. त्यांची थोरवी लक्षात आली आणि मनाला प्रश्न पडला की नाथांना नेमकं काय म्हणावं. संत, समाजसुधारक, तत्त्वज्ञानी, शांतीमूर्ती, दयेचा सागर, आदर्श शिष्य, आदर्श गुरु, आदर्श गृहस्थाश्रमी, आदर्श पिता, आदर्श पती की एक महान लेखक, कवी. पण मंडळी, या सगळ्या गोष्टींचा मूर्तिमंत समुच्चय म्हणजे संत एकनाथ असं आपल्याला म्हणावं लागेल. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी, परमार्थातले अत्यंत अधिकारी, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नाथांचं विविध ग्रंथांचं अध्ययन पूर्ण झालं. त्यांनीच नाथांना श्री दत्तात्रयांचं दर्शन घडवलं आणि नंतर नाथांना सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत चतुश्लोकी भागवतावर टीका लिहिण्याची आज्ञा केली आणि गुरु आज्ञेनं त्यांनी ती रसाळ भाषेत लिहिली. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार तीर्थयात्रा पूर्ण करून त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. ते पैठणला स्थायिक झाले. मंडळी, त्यांच्या पत्नीचं नाव होतं गिरिजाबाई. गिरिजाबाई या अत्यंत पतिव्रता, साध्वी आणि समंजस अशा होत्या. आपल्या पतीच्या कार्यात त्यांनी आपल्या पतीला पूर्ण साथ दिली. म्हणूनच नाथांच्या चरित्रात गिरिजाबाईंचं स्थानही तेवढंच महत्त्वाचं आहे. नाथांना एकूण 3 अपत्य झाली. गोदा आणि गंगा या 2 मुली आणि हरिपंडित हा मुलगा. मंडळी, नाथांजवळ श्रीमंत गरीब, उच्च नीच असा कोणताही भेदभाव नव्हता. सर्वांशी ते समत्वाच्या भावनेनं वागत. त्यांचा मुलगा हरिपंडित याला मात्र नाथांचं हे वागणं पसंत नव्हतं. पण पुढं त्याचं मतपरिवर्तन झालं आणि तो सुद्धा नाथांचा शिष्य झाला. मंडळी, नाथांचं घर म्हणजे बहुजनांचं एक चालतं बोलतं विद्यापीठच बनलं होतं. त्यांचं संपूर्ण जीवन म्हणजे चालता बोलता नीतिपाठ होता. पावित्र्य, शुचिता, दया, क्षमा, शांती, भूतदया यासारख्या दैवी गुणांचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे नाथांचं जीवन. ते जसं बोलले तसंच जगले. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, ही उक्ती त्यांच्याकडं पाहून सार्थ ठरते. खऱ्या अर्थानं ते अनाथांचे, दीनदुबळ्यांचे नाथ होते. लोकांची सेवा, भगवत भजन, नामस्मरण, कीर्तन, प्रवचन यामध्ये त्यांचा वेळ व्यतीत व्हायचा. नाथांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे आज जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो किंवा अभ्यासतो, ती ज्ञानेश्वरी शुद्ध स्वरूपात आणण्याचं काम त्यांनी केलं. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर काळाच्या ओघात तिच्या प्रतींमध्ये अशुद्धता आली होती.
या ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध असलेल्या प्रतीचं शुद्धीकरण एकनाथाने केलं. आज आपण मराठी भाषा दिन साजरा करतो आणि मराठीला वैभव प्राप्त व्हावं म्हणून प्रयत्न करतो. पण मंडळी, ज्या काळामध्ये आपलं सगळं धार्मिक साहित्य संस्कृतमध्ये होतं, अशा काळात मराठीमध्ये भागवत पुराणातल्या 11व्या स्कंधावर टीका लिहून त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचवलं. एवढंच नव्हे तर काशी क्षेत्रीसुद्धा मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. बुडते हे जन न देखवे डोळा या भावनेतून त्यांनी भावार्थ रामायण, अभंग, भारुडं, हरिपाठ, गवळणी यासारख्या साहित्याची रचना केली आणि सर्वसामान्य लोकांना समजेल अशा प्रकारची लोकभाषा आणि दृष्टांत वापरून लोकांना जीवनाचं आणि अध्यात्माचंही वर्म आणि मर्म समजावून सांगितलं. मंडळी, नाथ हे आद्य समाजसुधारक होते. सर्वाभूती परमेश्वर अशी त्यांची श्रद्धा होती. तप्त वाळवंटातून रडत चाललेल्या हरिजनाच्या मुलाला त्यांनी मातेच्या ममतेनं उचलून घेतलं आणि त्याच्या घरी पोहोचतं केलं. मंडळी, एकदा त्यांच्याकडं श्राद्ध होतं. त्या श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना 4 हरिजन मंडळी त्यांच्या दारी त्या खमंग पदार्थाचा वास आला म्हणून थांबली होती. नाथांनी त्यांच्या मनातला भाव ओळखला आणि त्यांना आतमध्ये जेवायला बोलावलं. त्यांच्या या कृत्यामुळं संतापून त्या काळातल्या ब्राह्मणांनी त्यांच्याकडे जेवायला यायला नकार दिला. पण नाथांची पुण्याई एवढी थोर होती की प्रत्यक्ष त्यांची पितरं त्या दिवशी त्यांच्याकडे येऊन जेवली अशी कथा सांगितली जाते. मंडळी, सर्वाभूती परमेश्वर हे तत्त्वज्ञान नाथांनी नुसतं सांगितलं नाही तर आचरणात आणून दाखवलं, जगून दाखवलं. आणखी एक उदाहरण त्यांच्या चरित्रामध्ये असं बघायला मिळतं की त्यांचा मुलगा हरिपंडित हा काशीहून गंगेच्या कावडी घेऊन आला. तेव्हा गावातल्या प्रतिष्ठित लोकांसोबतच नाथ त्याच्या स्वागतासाठी पुढं आले. पण त्याच वेळेला त्यांनी एक गाढव रस्त्याच्या कडेला तृषार्त होऊन तडफडत असलेलं पाहिलं. नाथांनी सरळ त्या गंगेच्या कावडीतलं पाणी त्या तृषार्त गाढवाला पाजलं आणि त्याचा आत्मा शांत केला. त्यामुळे त्यांना हरिपंडितांसह सर्वांची बोलणी ऐकून घ्यावी लागली. पण त्यांनी सांगितलं की एक देहाचा पडदा दूर केला तर या विश्वात हरी वाचून काय आहे, सगळ्यांचा आत्मा एकच आहे. आणखी एक उदाहरण त्यांच्या चरित्रामध्ये मोठं सुंदर आहे की त्यांची शिकवण्याची पद्धत कशी होती, सांगण्याची पद्धत कशी होती ते त्याच्यावरून आपल्याला कळतं. तर एकदा एका गरीब स्त्रीनं तिच्या मुलाला नाथांकडे पुरणपोळी मिळेल म्हणून पाठवलं होतं. नाथांचं घर तसं सगळ्यांच्याच हक्काचं. तर त्या गरीब स्त्रीच्या मुलाचं नाव होतं गावबा. गावबा हा कमालीचा मठ्ठ होता. त्याला व्यवहार अजिबात कळत नव्हता. नाथांकडे जाऊन त्याला काहीतरी समज प्राप्त होईल असा त्याच्या आईचा हेतू असावा. एकनाथ तेव्हा भावार्थ रामायण रचून ते श्रोत्यांपुढं सादर करत होते. नाथांनी त्या मुलाला सांगितलं की बाळा, मी तुला पुरणपोळी देईन, पण माझी एक अट आहे. तू इथं येऊन रोज रामायण ऐकायचा. नाथांच्या आज्ञेप्रमाणे तो मुलगा दररोज तिथं येऊन रामायण ऐकू लागला. युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापर्यंत रामायणाची रचना नाथांनी केली.
मग नाथांनी श्रोत्यानं सांगितलं की मी आता तुमचा निरोप घेणार आहे. यापुढे मी रामायण सांगणार नाही. तेव्हा लोकांना मोठा प्रश्न पडला. त्यांनी नाथांना विचारलं की महाराज, मग हे रामायण कोण पूर्ण करील? तेव्हा नाथांनी गावबाला बोलावलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, हा गावबा ते उर्वरित रामायण पूर्ण करील. आणि खरोखरच नाथांची कृपा झाल्यानं गावबासारख्या मठ्ठ मुलानं ते रामायण श्रोत्यांना सांगून पूर्ण केलं. मंडळी, नाथषष्ठी या दिवशी नाथांनी जलसमाधी घेतली. या दिवसाचं महत्त्व त्यांच्या जीवनामध्ये खूप आहे. ते असं की फाल्गुन वद्य षष्ठीला त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म झाला. षष्ठीलाच त्यांना श्री दत्तात्रयाचं दर्शन घडलं. नाथांनी ही समाधी घेतली ती फाल्गुन वद्य षष्ठीलाच. अशा 4 महत्त्वाच्या घटना या दिवशी घडल्यामुळे नाथांनी आपल्या निर्वाणासाठी हाच दिवस निवडला होता. मंडळी, आज पंढरपूरच्या वारी खालोखाल पैठण इथं नाथषष्ठीला नाथांचे भक्त मोठ्या संख्येनं जमतात. लाखो जणांचा जनसमुदाय उपस्थित राहतो. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील लोक देखील या प्रसंगी उपस्थित असतात. विठ्ठल भक्त संतांच्या परंपरेत नाथांचं स्थान आढळ आणि अमर राहील. त्यांना साष्टांग दंडवत करून आपण आज या ठिकाणी थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. नाथा घरी आलो, आज मी नाथा घरी आलो. जनार्दनाचे रूप पाहता एक रूप झालो. आज मी नाथा घरी आलो, आज मी नाथा घरी आलो. पाहिले पावन पैठण, नाथांचे मज घडले दर्शन. नाथांचे मज घडले दर्शन. सुख दुःखाचे सुटता बंधन. आनंदाने मी नाचलो, नाथा घरी आलो. आज मी नाथा घरी आलो. भावार्थातील असौमजला, आनंदाचा लहरी उठला. भावार्थातील असौमजला, आनंदाचा लहरी उठला. आत्मसुखाचा प्रत्यय आला, मी पण माझे विसरून गेलो. मी पण माझे विसरून गेलो. नाथा घरी आलो, आज मी नाथा घरी आलो. धन्यनाथचे त्यांचे पैठण, सुधारणेचे हे नंदनवन. सारी जगता एक जना
आदने नाथा घरी